नमस्कार, मी विजया वाघ। तुमची पंकजा कदाचित एकटी पडली। कधी जर आपण ऐकलं की एखादा मोठा नेता की ज्यांच्याकडे करोडोंची लाखोंची संपत्ती असू शकते, असा व्यक्ती जर म्हणाला की मी आर्थिक दृष्ट्या वीक आहे, माझा कारखाना लॉस मध्ये जातोय, मी बँकांच्या पाया पडते, माझ्यावरती प्रचंड लोनचा ताण आहे, असं जर एखादी मोठी व्यक्ती म्हटली तर नवल वाटतं नाही का? होय, पण पंकजा मुंडे असं म्हणतात याचाच अर्थ पंकजा मुंडे खूप कठीण काळातून ट्रॅव्हल करतायत आणि याला कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार ठरवलं जात आहे। पण असं का? देवेंद्र फडणवीस इतके पंकजा मुंडेंच्या वाकड्यात कसे जाऊ शकतात? पंकजा मुंडेंचे वडील गोपीनाथ मुंडे यांचा महाराष्ट्रामध्ये किती मोठा दबदबा होता, भाजपाला वाढवण्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचे योगदान किती मोठं होतं आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रुजवण्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचे योगदान किती मोठं होतं हे स्वतः देवेंद्र फडणवीसांना माहिती असताना ते त्यांच्याच लेकीसोबत इतकं वाईट कसे वागू शकतात असा प्रश्न निर्माण केला जात आहे। आणि त्यामुळे आता पंकजा मुंडेंच्या खरंच राजकीय कारकिर्दीला जी घरघर लागलेली आहे, यामागे देवेंद्र फडणवीसच आहेत का? आतली बातमी काय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही महिला राजकारणी आहेत, त्यात पंकजा मुंडे यांचं नाव अगदी ठळकपणे घेतलं जातं। वडील गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचं वलय असलं तरी ते गेल्यानंतर पंकजा मुंडे यांनी अगदी सक्षमपणे मुंडेंशी एकरूप असलेली माणसं जोडून ठेवली आणि त्याचा प्रत्यय त्यांच्या आत्ताच काढलेल्या परिक्रमा यात्रेतून दिसून आला। कुठला राजकीय नेता नव्हता, फक्त त्यांचे समर्थक होते। राज्याच्या राजकारणातही आपला दबदबा त्यांनी कायम ठेवलाय। 2014ला राज्यात महायुतीचं सरकार आलं, त्यावेळी त्यांनी महिला व बाल कल्याण मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली। परंतु त्या काळात चिक्की घोटाळ्यासह अनेक वादग्रस्त विषयांमुळे त्यांची कारकीर्द गाजली। राजकीय जाणकार सांगतात की मी महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री, हे वाक्य पंकजा मुंडे यांच्या राजकीय जीवनालाच कलाटणी देणारं ठरलं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पक्षातील आपल्या प्रतिस्पर्धींना कधीही मोठं होऊ दिलेलं नाहीये। विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांसह अनेक नेत्यांना त्यांनी नेहमीच बॅकफुटवर ठेवलं, असे आरोप वारंवार देवेंद्र फडणवीसांवर झालेले आहेत। एकनाथ खडसे हे देखील वारंवार ओबीसी नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं म्हणून स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या रूपात प्रोड्यूस करत होते। त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षाच पंकजा मुंडे यांना नडली आणि फडणवीसांनी ही महत्वाकांक्षा ओळखूनच पंकजा मुंडे यांना नेहमी दुय्यम वागणूक दिली असं जाणकार बोलतात। अशा चर्चाही घडत असतात। देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या सुप्त संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा नेहमी सुरू झालेल्या आहेत। 2019ला परळीतून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना 3 वेळा विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली। उलट पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले रमेश कराड यांना भाजपाकडून आमदारकी देण्यात आली। या सर्वांमध्ये फडणवीस यांचाच हात असल्यामुळे पंकजा मुंडे या फडणवीसांवर नाराज असल्याचं बोललं जातं। नेहमीच भाजपमधील फडणवीस गट आहे तो ज्यांना कुणाला पुढची पायरी चढायची आहे त्यांना मागे खेचतो, अशा चर्चा होत असतात। प्रत्यक्ष पंकजा यांनी याला कधी दुजोरा दिला नसला तरी त्यांच्या वागण्यातून त्यांची नाराजी वारंवार जाणवलीच होती। कधी दिल्लीला जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणं, तर कधी परळीत दसऱ्या मेळाव्याला सभा घेत त्यातून फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या इशारा देणं असो, या सर्वांमधून पंकजा आणि फडणवीस यांच्यात अविश्वासाचे वातावरण दिसून आलंय। 2019 साली परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंचा पराभव त्यांचे चुलत भाऊ आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केला होता। आता तर धनंजय मुंडे हे सत्तेत आहे, मग आले कशाच्या बेसवर? पंकजा मुंडेंना पुन्हा तेच दाबणार। यानंतर पंकजा मुंडेंना भाजपनं राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशमध्ये पक्षाच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी दिली खरी, पण दरम्यानच्या काळात झालेल्या विधान परिषदा असो राज्यसभा निवडणुकीत मात्र त्यांना डावलण्यात आलं। विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये गोपीनाथ मुंडेंचे समर्थक राहिलेल्या अनेकांना उमेदवारी देण्यात आली, मात्र पंकजा मुंडेंना बाजूला सारण्यात आलं। हा संताप गेल्या वेळच्या विधान परिषद निवडणुकीतही उमेदवारी न मिळाल्यानंतर उफाळून आला होता। 2020 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी डॉक्टर भागवत कराड यांना राज्यसभेत पाठवण्यात आलं। यावेळीही पंकजा मुंडेंना राज्यसभेत पाठवण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र तसंही झालं नाही। किंबहुना पुढे डॉक्टर भागवत कराडांना केंद्रात राज्यमंत्रीपदही देण्यात आलं, तर दुसरीकडे पंकजा यांच्या भगिनी प्रीतम मुंडेंनाही केंद्रात मंत्रिपदाची अपेक्षा असताना ते जाणून बुजून नाकारण्यात आलं।
पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये खास करून देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रचंड नाराजीचं सूर आहे. फडणवीस यांनीच आपल्या नेत्या पंकजा यांचं राजकारण संपवण्याचा बिडा घेतला असल्याचं बोललं जातंय. पंकजा मुंडे यांनी कधीही पक्ष सोडण्याचा विचार केला नसला तरी त्यांनी अनेक वेळा दबाव तंत्र वापरून भाजपामध्ये आपण नाराज असल्याचं वेळोवेळी दाखवून दिलंय. परंतु पक्षश्रेष्ठींनी कधीही याची नोंदच घेतली नाही. कदाचित पक्षश्रेष्ठींना पंकजा मुंडेंबाबत चुकीची माहिती पुरवली जात असल्याचाही संशय मुंडे समर्थकांना आहे. आताचे नुकतेच उदाहरण घ्यायचे झाल्यास परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या पंकजा मुंडे चेअरमन आहेत. या कारखान्याचा 19 कोटी रुपये जीएसटी थकीत असल्यामुळे जीएसटी आयुक्तांनी कारखान्याला नोटीस जारी केली आहे. मग आता यामध्ये वैद्यनाथ साखर कारखान्याबरोबर इतर काही कारखान्यांना या परिस्थितीत केंद्र सरकारने मदत केली. पण भाजपच्या राष्ट्रीय सचिव असूनही पंकजा यांच्या कारखान्याला मदत का करण्यात आली नाहीये? पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये कोंडी करण्याचा हाच प्रयत्न आहे का, की यामागेही देवेंद्र फडणवीस आहेत, अशी शंका निर्माण होती. आणि पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर झालेली कारवाई एक भाजपचा डाग सुद्धा पुसते बरं का, की भाजपच्या नेत्यांवर कधी कुठली कारवाईच होत नाही. पण आता पंकजा मुंडेच जर कदाचित भाजपाला नको असतील तर मग पंकजा मुंडे काय करणार? पंकजा मुंडे यांचा राग दिसतोय, पंकजा मुंडे समर्थकांचा रोष दिसतोय, पंकजा मुंडे किती स्वतःला हतबल असं फील करून घेत आहेत हे सर्वांना दिसतंय. तरी जर भाजपाकडून कोणीही पंकजा मुंडेंच्या बाजूने स्टँड घेत नसेल तर मग पंकजा मुंडेंची गरज भाजपामध्ये संपली आहे का? आणि पंकजा मुंडे भाजपा सोडतील तरी कसा? कारण तो पक्षच महाराष्ट्र राज्यामध्ये मोठा करण्यामध्ये त्यांच्या बापाचा वाटा आहे. शेवटी कितीही झालं तरी ते बापाच्या नंतर उभ्या राहिलेले आहेत आणि त्यामुळे जो पक्ष महाराष्ट्रामध्ये उभा करण्यामध्ये त्यांच्या वडिलांचं योगदान सगळ्यात मोठं आहे, त्या पंकजा मुंडे माघार घेतील तरी कशा, असाही प्रश्न आहे. आणि कदाचित हेच कारण असावं की संघर्ष कन्या म्हणून पंकजा मुंडे जितक्या पुढे येण्याचा प्रयत्न करणार तितकंच त्यांना दाबलं जाणार. पण असो, भाजपामधील फक्त एकच गट आहे की जो पंकजा मुंडेंच्या विरोधात आहे. आणि असे पंकजा मुंडेंसारखे भाजपामध्ये खूप सारे नेते आहेत की जे फडणवीस गटामुळे अस्वस्थ आहेत, त्यांची चलबिचल घुसमट होतीये. पण आता भाजपचं जे सगळ्यात मोठं यंत्रतंत्र आहे ते म्हणजे चौकशा. जो विरोधात जातोय त्याच्या चौकशा लागतायत आणि त्यामुळेच कुणालाही हातपाय मारता येणार. मुद्दा पटतोय, विषय आवडतोय, होऊ दे शेअर. जय महाराष्ट्र पब्लिक.